दुधी वालपापडीची भाजी, छान कॉम्बिनेशन. भाजी बघूनच भूक लागली पाहिजे. आणि ही भाजी खायला इतकी टेस्टी लागते आणि अगदी गावच्या पद्धतीचीच बनवणार आहे. नाही गरम मसाला, नाही लाल मसाला. चला तर मग बघूया ही भाजी कशी करायची. इथे मी 1/2 किलो पापडी आणि अर्धा किलो दुधी घेतला. साफ करून स्वच्छ धुवून चौकोनी तुकडे करून घ्यायचे दुधीचे. आता आपण हिरवे वाटणसाठी तयारी करूया. चांगला 7-8 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. लसूण पाकळ्यासुद्धा 8-9 टाकायच्या. गावच्या चवीची भाजी म्हणजे मिरच्या आणि लसूण जास्तच पाहिजे. मुठभर कोथिंबीर घालून घ्यायची. 2 चमचे चांगले जिरे घालून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला चांगले 1 ते 1.5 चमचा धने घालून घ्यायचे. धने कच्चेच घालून घ्यायचे आहे. हिरव्या वाटणमध्ये थोडे धने घालून घेतले की छान लागतात. आता याला पाणी न घालता अशा प्रकारे ड्राय वाटून घ्यायचे आहे. अशा प्रकारचे हिरवे वाटण कुठल्याही सुक्या भाजीला चालते. लाल मसाला नाही घातला तरी चालतो. चला आता गॅस ऑन करून पातेल्यामध्ये बऱ्यापैकी तेल घालून घ्यायचे. तेल चांगले गरम झाले की कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता तडतडायला लागला का दुधी आणि पापडी घालून घ्यायची. चांगली असे कडीने पातेलं घट्ट पकडून खालीवर अशी भाजी करून घ्यायची. भाजी चांगली परतून झाल्यावरती 1 चमचा हळद घालून घेतली. कलथ्याने चांगली भाजी परतून घ्यावी. चांगली परतून झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेले हिरवे वाटण घालून घ्यायचे. असे हिरवे वाटण गावच्या ठिकाणी पाट्यावर वाटून घेतात. जास्तीच घाई असेल तर हिरव्या मिरच्या, धने, जिरे, लसूण खलबत्त्यामध्ये घालून चांगलं ठेचून घेतात आणि ठेचा तयार होतो. हिरवे वाटण भाजीमध्ये चांगले परतून घेतले. आता झाकण ठेवून देऊया. 5 ते 6 मिनिटे वाफ येऊन द्यायची. 5 ते 6 मिनिट झाली. झाकण काढून बघूया. पाणी न घालता भाजीला एक वाफ देऊन घेतली का भाजीचा पूर्ण अर्क त्याच्यामध्ये उतरतो. आता याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतले आहे. भाजी मी थोडी सरसरीत करणार आहे त्यामुळे थोडे पाणी घातले. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. 5 मिनिट झाकण ठेवून एक उकळी येऊन घेऊया. झाकण काढून बघूया. भाजीला चांगली उकळी आली आहे. आता याच्यामध्ये मी चण्याची डाळ घालून घेतली. चण्याची डाळ मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतली होती. गरम पाण्यामध्ये भिजवलेली डाळ भाजीमध्ये लवकर शिजवून निघते. आता या शिल्लक राहिलेल्या पाण्यामध्ये दुधी, पापडी आणि चणा डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटे. पुन्हा एकदा झाकण ठेवायचे. 5 ते 6 मिनिटे झाली. झाकण काढून बघायचे. भाजी आपली कितपत शिजत आली आहे. एका प्लेटमध्ये काढून बघते. बघा, भाजीला शिजायला वेळ नाही लागत. चण्याची डाळ कशी मऊ शिजली आहे. पुन्हा एकदा दाखवते. अशी मऊ चण्याची डाळ शिजली आहे. गरम पाण्यात घातल्यामुळे पापडीसुद्धा छान शिजवून झाली. पाणी न घालता एकदा वाफ येऊन घेतली आणि नंतर थोडे पाणी घालून एक उकळी आणून घेतली की भाजी झटपट शिजून निघते. आता याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. शेंगदाण्याच्या कूटशिवाय भाजीला मजाच येणार नाही. तर आपले शेंगदाणे असे भाजीमध्ये घालून चांगले परतून घ्यायचे आहे. शेंगदाण्याचा कूट करताना एकदम पावडर नका करू. दाताखाली अर्धे अख्खे शेंगदाणे आले पाहिजे अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट घालायचा. भाजी खूप छान लागते. झाकण ठेवून देऊया 2 ते 3 मिनिट.
पुन्हा एकदा झाकण काढून बघायचे. भाजीतले पूर्णपणे पाणी आटून गेले आहे. भाजी छान शिजवून झाली. 10 ते 15 मिनिटामध्ये 15 मिनिटच्या आतमध्येच भाजी छान होते. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि अशी ही गावच्या पद्धतीने केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. तुमच्या पण गावी अशीच भाजी बनवितात का? मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.